पावसाळी वातावरण असेल, काही गरमागरम कुरकुरीत खावंसं वाटलं किंवा कोणी पाहुणे येणार असे कळल्यावर काही झटपट करायचे असेल तर मूग डाळीची भजी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे। ती एकदम सोपी आहे आणि झटपटही होते। नमस्कार मंडळी, मी अनुजा आणि आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तुम्हाला मी केलेल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या रोजच्या वाटीच्या मापाने 1 वाटी मूग डाळ घेत आहे। तुम्हाला हवी असल्यास सालासकट असलेली डाळही वापरू शकता। ती आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। अशी पाण्याने 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यावी। डाळ धुवून झाल्यावर त्यात पाणी घालून 2 तास भिजत घालावी। जास्त वेळ नसेल आणि लवकर करायची असल्यास त्यात गरम पाणी घालून अर्धा ते 1 तास भिजवावी। 2 तास झाल्यानंतर डाळ छान भिजली आहे। आता गाळणीने त्यातील सर्व पाणी काढून टाकावे। त्यातील सर्व पाणी काढून अगदी खडखडीत करावी। अशा प्रकारे आपण त्यातील सर्व पाणी काढून टाकले। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्याआधी मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची घालूया। मिरची मोठी असल्यामुळे मी 1च घालते आहे। जर लहान मिरची असेल तर 2 घालाव्या। डाळ थोडी दरदरीत वाटून घ्यायची आहे, त्यामुळे मी त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं। पण त्यामुळे डाळ नीट वाटली जात नसेल तर अगदी थोडं म्हणजे 2-3 चमचे पाणी ॲड करावं। हे पहा, डाळ मी अशी थोडीशी जाडसर वाटून घेतली। ती आता आपण थोड्या मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये काढून घेऊया। बाइंडिंगसाठी मी त्यात 2 टीस्पून तांदळाचे पीठ घालते आहे। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून त्यात घातला। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीरीमुळे भज्यांना खूप छान चव येते। आता मी त्यात अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून लाल तिखट घालते आहे आणि चवीनुसार मीठही घालूया। मी यात खूप जास्त मसाले घालत नाही, फक्त पाव टीस्पून धने पावडर घालते आहे। सर्व जिन्नस मिक्स करून एकजीव करून घेऊया। हाताने मिक्स केल्यास त्याला पाणी सुटू शकते, त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करून घ्यावे। मग भजी तेलात सोडण्याआधी एकदा हाताने मिक्स करावे। भजी तळण्यासाठी तेल तापत ठेवले आहे। ते चांगलं तापलं आहे का हे चेक करण्यासाठी आधी एक छोटासा गोळा त्यात सोडूया। तेल चांगलं तापलं आहे, त्यामुळे आता बाकीचे गोळेही सोडूया। पिठाचा अगदी गोल-गोल आकार करून भजी सोडू नये। ही भजी थोड्या ओबडधोबड आकाराची छान वाटतात। भजी लगेचच परतू नये।
एक बाजू चांगली तळून झाली की मगच परतावी. मंद आचेवर सर्व बाजूंनी छान कुरकुरीत तळून घ्यावी. भजी खमंग आणि क्रिस्पी छान तळली गेली आहेत. आता आपण ती काढून घेऊया. वा, मस्त एकदम टेम्पटिंग दिसतायत भजी. असाच अजून एक भज्यांचा घाणा मी तेलात तळून दाखवते. अशा प्रकारे 1 वाटी मूगडाळीची भजी 3 माणसांसाठी पुरेशी होते. त्या अंदाजाने आपण जास्त माणसं असतील तर जास्त क्वांटिटी घेऊ शकतो. ही भजीसुद्धा मंद आचेवर छान क्रिस्पी तळून घेतली. आता बाकीची भजीही तशीच तळून घ्यावी. हा बघा, कुरकुरीत तळलेल्या भज्यांचा कसा छान आवाज येतोय. अजिबात तेलकटही झालेली नाहीत. एक तोडूनही बघूया आतून कशी छान तळली गेली आहेत ते. सॉस किंवा चटणीबरोबर खायला मस्त लागतात किंवा आपण नुसतीही खाऊ शकतो. कांदा बटाट्याची भजी नेहमीच होतात. परत चेंज म्हणून ही मूगडाळीची टेस्टी कुरकुरीत भजी नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय.